नमस्कार मित्रांनो, तर सावळ्याची जणू सावली या मालिकेत नेमकं पुढे काय काय घडणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला आपल्याला बघायला मिळतं की जे गुरुजी असतात ते सावलीच्या पत्रिकेतील संतती विरह जो योग आहे तो दूर करण्यासाठी सारंगला एक खोटं लग्नविधी करायचा सल्ला देतात. आणि मग ही जी भैरवी असते ती भैरवी काय करते की या सगळ्या गुरुजींनी जो सल्ला दिला आहे त्याला स्वतःच्या फायद्यासाठी पैशांसाठी वापरण्याचा प्रयत्न करते. भैरवी बेसिकली अनामिकाला धमकी देते आणि धमकी देऊन तिला नवरी म्हणून उभे करण्याचा आदेश देते, जेणेकरून मेवळे कुटुंब उद्ध्वस्त करता येईल तिला. राईट. पण पुढे काय होतं की सावलीचे जे भावनिक आव्हान आहे ते सारंगला सहन करावे लागते. सारंग असं म्हणतो की मी लग्नाला तयार नाही आहे. तो लग्नाला तयार नसतो, परंतु सावळी त्याला सांगते की हे लग्न न झाल्याने ती जगू शकणार नाही. आणि त्यानंतर सारंग जो आहे तो नाईलाजाने संगती देतो. पण आता लग्नाचा विधी सुरू होतो आणि मग खूप जास्त तणाव सुरू होतो. लग्नाच्या दिवशी नवरीचा चेहरा फुलांच्या माळाने हकललेला असतो आणि सारंग थरथराच्या हाताने मंगळसूत्र घालतो, कारण त्याला वाटते की ही एक अनोळखी मुलगी लग्न करत आहे. आणि या सगळ्यामुळे त्याला खूप जास्त टेन्शन येतं. मग होतं काय की सारंग या टाईमला एक महत्त्वाची अट घालतो आणि ज्यामुळे सगळा खेळ पलटतो. जगन्नाथच्या सल्ल्यानुसार सारंग अट घालतो की तो नवरीचा चेहरा पाहणार नाही आणि हा केवळ एक आर्थिक व्यवहार साठी आधारित विधी असेल. बरोबर. आता होतं काय की एक धक्कादायक खुलासा होतो की अचानक एक धक्कादायक खुलासा होतो की ज्यामध्ये आपल्या नवरीचा चेहरा पाहायला मिळतो. आणि मंगळसूत्र पातळल्यानंतर तिलोत्तमा काय करते की नवरीच्या चेहऱ्यावरील माळ हटवते आणि समोर अनामिका नसून स्वतः सावली असते. आणि हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. आता मित्रांनो, झालेलं काय आहे की अनामिकाने हा प्रतिडाव बेसिकली मांडलेला आहे. अनामिकाने काय केलं, तिला भैरवीने सांगितलं होतं ना की तू सावलीच्या जागी उभे राहायचं लग्नात. अनामिकाने भैरवीचा आदेश धुडकावून लावला आणि सावलीलाच नवरी म्हणून उभं करून टाकलं, ज्यामुळे भैरवीचं जे कालस्थान आहे ते तिच्यावरच उलटवून टाकलं. अशा पद्धतीने काही गोष्टी मित्रांनो ह्या मालिकेत घडतात आणि अशा पद्धतीने भैरवीचं कारस्थान उधळलं जातं. आता भैरवीचं कारस्थान उधळलं जातं आणि मेधळी कुटुंब सुरक्षित राहतं. सारंग आणि सावळी यांच्यातील एक नाते जे आहे ते नवीन वळणावरती येते. आता मित्रांनो, भैरवीने हा जो गुप्त प्लॅन केलेला होता की अनामिकाला धमकावून खोटी नवरी म्हणून उभे करायचं, जेणेकरून मेंढळी कुटुंब उद्ध्वस्त करता येईल आणि तिचं कारस्थान यशस्वी होईल, हे सगळं प्लॅन तिचा फ्लॉप होतो. आणि मस्त गोष्ट या मालिकेत पुढे घडणार आहे. पण या सगळ्यावर मित्रांनो तुमचं काय मत आहे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आपण व्हिडिओ मालिकेच्या पुढील भागात आणि पाहूया नेमकं मालिकेत अजून काय काय घडतंय ते. अजून तुम्हाला अशी व्हिडिओ माझे पाहिजे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटेल याच मालिकेच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.